आज आपण झणझणीत मसालेदार अंडा मसाला फ्राय बनवणार आहोत। चवीला अतिशय अप्रतिम असलेली अशी ही आपली भाजी तयार होते। भाजी तयार करण्यासाठी एकदम सोपं असं वाटण तयार करून घेतलेले आपण। चवीला एकदम भन्नाट लागते ही भाजी। चला तर मग सुरुवात करूया। अंडा मसाला तयार करण्यासाठी सर्वात पहिले अंडे उकडवून घ्यायचे आहेत आपल्याला। अंडे उकडले की लगेचच थोडेसे थंड करून घ्यायचे। यानंतर आपल्याला अंड्याच्या वरती जे आवरण असतं ते साल काढून घ्यायची आहे सगळ्या अंड्यांची। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्या सगळ्या अंड्यांची साल आपण काढून घेऊया। लगेचच अंड्यांना मधून कट मारून घ्यायचंय, यामुळे मसाला आतपर्यंत अंड्यामध्ये मुरतो। वाटण तयार करण्यासाठी छोटी पाववाटी खोबरं बारीक चिरून घ्यायचे आणि मिक्सर जार मध्ये घालून घेऊया। यामध्ये 1 इंच आलं, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, भरपूर अशी कोथिंबीर आणि थोडं पाणी यामध्ये ॲड करायचंय आणि एकदम बारीक असं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचंय। कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घ्यायचंय। यामध्ये आपल्याला पाव चमचा जिरे घालून घ्यायचे। लगेचच तयार केलेलं वाटण यामध्ये टाकून घेऊया। हिंग घालून घ्यायचे आणि आपल्याला हे वाटण परतायचंय। तेलामध्ये वाटण आपल्याला एकसारखं हलवत राहायचंय आणि परतवून घ्यायचंय। वाटण व्यवस्थित परतलं गेलं की लगेचच यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा घरचा आपला मसाला, 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय। सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे। मसाला वाटणामध्ये एकसारखं हलवत आपल्याला परतवून घ्यायचंय। यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये। एकसारखं आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे। मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेतलेला आहे आपण। आता यामध्ये थोडं करून पाणी टाकून घ्यायचंय आणि आपला हा मसाला एकसंध करून घ्यायचा आहे। यामुळे मसाला आपला तळाशी लागणार नाही, सगळे मसाले एकदम एकसारखे परतले जातील। 2 मिनिटांसाठी आता आपण हा मसाला झाकून ठेवायचा आहे। याची एक वाफ काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता यामध्ये मसाल्यामधून तेल आपलं सेपरेट होतंय, याचा अर्थ आपला मसाला एकदम छान तयार झालेला आहे। लगेचच यामध्ये आपण उकडून घेतलेले अंडे घालून घ्यायचे। मसाल्यांमध्ये आपण अंडे घालून घेतलेले। आता मसाला व्यवस्थित अंड्यांना कोट करून घ्यायचा आहे। एकसारखा आपण हलवून घ्यायचा आहे मसाला। 2 मिनिटं मसाले व्यवस्थित परतवून घेतले की यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे। यामुळे आपल्या अंड्यांना सगळा मसाला व्यवस्थित लागला जातो। पुन्हा 2 मिनिटांसाठी आपल्याला हे भाजी झाकून ठेवायची आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे। यामुळे सगळा मसाल्यांचा फ्लेवर आपल्या भाजीमध्ये उतरतो। आपली भाजी तयार झालेली आहे। यावरती हिरवीगार कोथिंबीर पेरून घेतलेली आहे आपण। झणझणीत अतिशय चविष्ट अशी आपली अंडा मसाला तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता रंग अतिशय सुरेख आलेला आहे। भाजी एकदम भन्नाट झालेली आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।